त्याच्यानंतर मुद्रामध्ये सुद्धा आहे की कमरेसाठीची खास आहे. तर कमरेसाठी काय करायचं आहे, तुम्ही पहिल्यांदा ही दोन बोटं जुळवा, करंगळी आणि अंगठा, आणि त्याच्यानंतर आपली ही जी रिंग फिंगर आहे ती रिकामी सोडा, आणि ही दोन्ही बोटं परत इथे बरोबर अशी जॉईन झाली पाहिजे. आता मी हे करत नाही त्यामुळे मला व्यवस्थित येत नाही आहे, पण हा बोट जेवढं ताट राहील तेवढा राहिला पाहिजे, आणि हे चारी जुळवायचं असं. हे कटीसाठी, कमरेचा ज्यांना त्रास आहे, तुम्ही टी व्ही बघत बसलाय, गाडीत बसलाय, कुठे असं बसलाय, काय लेक्चर ऐकायला गेलाय, तर अशा वेळेला तुम्ही ह्या पोझिशन्स आरामात करू शकता. हे अशा पद्धतीचे हे जे काय आहे ते कमरेसाठी आहे. लक्षात आलं सगळ्यांना का माझं फास्ट होते, गडबड होते? नाही ना, मग लक्षात येते ना. बरोबर रिंग फिंगर करंगळीच्या शेजारचं जे आहे ना ते करंगळीच्या शेजारचं बोट आहे ना ते वर राहिलं पाहिजे. बाकीची सगळी तुमची ते होत नाही, ती सवय नसल्यामुळे होत नाही. ते तुम्ही मधलं धरलेलं म्हणून लगेच वर गेलं. त्यानंतर तुम्हाला सर्दी, खोकला, कफ वगैरे असेल तर त्यासाठी इकडचं मिडल फिंगर घ्या, एका हाताचं अंगठा आणि मिडल फिंगर, आणि दुसऱ्या हाताचं अंगठा आणि रिंग फिंगर. लक्षात आलं का? बघा, एका बाजूला तुम्ही 2 नंबरचं बोट घ्यायचं आहे मिडल फिंगर, आणि एका बाजूला 3 नंबरचं रिंग फिंगर आणि अंगठा, असे दोन्ही तुम्ही एकमेकाला जोडा ह्या पद्धतीनं. पण हे केल्यानंतर सुद्धा इथे सगळीकडे पडलाच पाहिजे. आणि मग तुम्हाला जेव्हा आता अगदी मला आता नाही होते असं वाटतं तेव्हा सोडा, परत ती मुद्रा धरा. अशी निदान मिनिमम जे तुम्ही 5-10 वेळा केलं तर चांगलं आहे, पण मिनिमम 3 वेळा तरी करा, आणि मग हळूहळू तुम्ही ते वाढवत जावा. आता हे ज्याला जो त्रास आहे त्यांना त्याप्रमाणे ती सिलेक्ट करायची. अशा खूप आहेत. आज आपण एक 4-5च घेऊयात, कारण एकदम सगळ्या घेतल्या तरी त्या डोक्यात पण राहत नाहीत. आणि आणखी एक आहे की ती हे मिडल फिंगर आणि हे फिंगर, फक्त हे दोन्ही ना एकमेकाला फक्त असं जोडायचं आहे. मिडल फिंगर, दोन्ही मिडल फिंगर फक्त अशी लावायची. आता आपण जे अंगठा लावतो ना ते अंगठा न लावता अशी लावायची, आणि बाकीची बोटं तुम्ही अशी करा का अशी करा, काही करा, फक्त हे तुमचं दोन्ही आहे ना, हे दोन्ही फक्त टच झालं पाहिजे. हे अशा पद्धतीनं करायचं आहे. हां, बरोबर. हे पण आहे. आणि मग तुमचं रिंग फिंगरचं पण तसंच आहे की तुम्ही ही बाकीची मोकळी सोडा का आतमध्ये घ्या, पण रिंग फिंगर 3 नंबरचं रिंग फिंगर जोडली गेली पाहिजे. आत हे बाकीची तुम्ही वर करा का आत घ्या, तुम्हाला जे सोयीस्कर आहे ते, पण हे तुम्हाला इझी जे पडते त्या पद्धतीनं तुम्ही करा. अशा पद्धतीनं ही एक मुद्रा आहे. ह्या मुद्रेनं सुद्धा तुम्हाला अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की त्याच्या सगळ्या डिटेलिंगमध्ये न जाता मी काय म्हणते की आपल्याला सोप्या हे केलं ना आपल्याला फायदा होतोय, तर तुम्ही त्या बसल्या बसल्या सगळ्या करू शकता. गुडघ्याची लक्षात आली नीट. आणि आता आणखी एक मुद्रा दाखवते, अपान मुद्रा म्हणून आहे. अपान मुद्रा म्हणजे तुमचं पचन होत नसेल, त्रास असेल, गॅसचा त्रास होतो, कॉन्स्टिपेशन, आमकट तमकट गोष्टी असतात, त्यासाठी ही दोन्ही बोटं आणि हे करंगळी आणि पहिलं बोट जे आहे ती तुम्ही दोन्ही रिकामी सोडा. आणि पण हे कसं आहे, नुसतं कुठं असं टच केलंय, कुठं असं नाही, बरोबर ह्याला असं बरोबर पेराला पेर जुळला पाहिजे. कुठल्या पण याच्यात हे करताना पेराला पेर जुळला पाहिजे. पेराला पेर जुळवून असं तुम्ही केला की नाही, अपान मुद्रा झाली. अशा पद्धतीनं ही अपान मुद्रा. तर अशा ह्या ठराविक थोड्या मुद्रा आहेत त्या करायच्या. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मी हे सांगेन की तुम्ही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही सगळ्यांनी गणित घातलेलं आहे का स्वतःच्या शरीराचं कधी, की माझं वजन किती आहे, उंची किती आहे, माझ्या उंचीला किती वजन पाहिजे, त्याच्यानंतर माझं खाणं पिणं काय पाहिजे. मी ह्या वयात कोणी जर कधी घातलेलं नसेल तर तुम्ही डॉक्टरना कन्सल्ट करा, डायटिशियनला भेटा, तुम्हाला ह्या एजमध्ये काय खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे ते एकदा घ्या. एक 2-4 महिन्यासाठी तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर काही फार कॉस्टली असत नाही.
तर त्याने आपल्याला साधारण आपल्या शरीराला काय रिक्वायरमेंट आहे ती कळते. आता पूर्वीचा जमाना राहिलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही हे नक्की एकदा करून घ्या. आणि त्याचबरोबर म्हणजे रोजच्या रोज शौचाला साफ होणे हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कॉन्स्टिपेशन झालं की तुमच्या शरीरातलं सगळं गणित बिघडत जातं, मग अपचन एक 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 ते सगळी सायकलच आहे ती. तर त्यासाठी ते महत्त्वाचं आहे. तो त्रास असेल तर त्याच्यासाठी तुम्ही बघितलं पाहिजे. कधी कधी युरिक ॲसिड वाढतं आणि आपण कसं असते सगळ्याजणी म्हणजे बायका तरी विशेषतः कधी जास्त अगदी अति झाल्याशिवाय उठून डॉक्टरकडे आपण जात नाही. पण आता ती सवय बदलून टाका. आता करोना झाल्यापासून तर सगळं विचित्र झालेलं आहे. त्यामुळं थोडं जरी काही वाटलं वेगळं की पहिल्यांदा जाऊन दाखवणे, चेकअप करणे आणि त्याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं की युरिक ॲसिड चेक केलं पाहिजे, त्यानंतर तुमचं हिमोग्लोबिन किती आहे हे चेक केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्याबरोबर ह्या सगळ्या पॅथीज आहेत. ह्या पॅथीमध्ये आणखी एक ह्याच्यावरनं लक्षात आलं ते सांगते ब्लडचं ठीक सांगते. ब्लड तुमचा ब्लड ग्रुप प्रत्येकीला माहिती आहे का आपापला? माहिती नाही असं कोण आहे? क्या बात आहे. मग नाही लक्षात नसू दे पण आपल्याला स्वतः ब्लड ग्रुप कंपल्सरी माहिती पाहिजे. तो घरी गेल्यावर माहिती करून घ्या. आणि ब्लड ग्रुपवरनं सुद्धा म्हणजे काय म्हणायचं ते 5 एलिमेंट्स जी आहेत, आकाश, वायू ही जी तत्व आहेत आपली, त्या तत्वाशी हे रिलेटेड आहे. तर ते कसं रिलेटेड आहे ते तुम्हाला सांगते की ए जर तुमचा असेल, ब्लड ग्रुप जर ए असेल, पॉझिटिव्ह असू दे का निगेटिव्ह असू दे, तो जर असेल तर तुमचं अर्थशी रिलेटेड आहे. म्हणजे तुम्ही कुठेही जेव्हा कुठे बाहेर जाल किंवा तुमच्या घरी शक्य असेल तर बागेत डायरेक्ट स्लीपर किंवा चप्पल न घालता तुम्ही जमिनीवर पाय ठेवून बसा. एक 15-20 मिनिटं तरी तुमचा तो टच झाला पाहिजे. अर्थमधून तुम्हाला जी एनर्जी मिळणार ती ए ब्लड शुगरसाठी आहे. त्यानंतर बी ब्लड ग्रुपसाठी जी आहे ते पॉझिटिव्ह असू दे का निगेटिव्ह असेल, खुली हवा. तुम्ही मोकळ्यामध्ये निसर्गामध्ये फिरायला बाहेर जावा, ती जी हवा तुम्हाला मिळेल त्याच्यासाठी तुम्हाला ते चांगलं आहे. नंतर ऑक्सिजन ओ साठी ज्यांचा ओ पॉझिटिव्ह आहे त्यांच्यासाठी कसं ते डोनर सगळ्यांनाच चालतं. तर त्यांच्यासाठी खास फायर आहे. फायर म्हणजे मग आता फायर म्हणजे काय करायचं तर उगवत्या सूर्यदेवाला तुम्ही नमस्कार करा किंवा त्याला अर्घ्य द्या. किंवा नाही ते काय केलं तुम्ही सूर्यनमस्कार नाही घातले तरी निदान उगवत्या सूर्याला तरी बघा, ज्यांना ओ आहे त्यांना. आणि ज्यांना AB आहे, AB पण असतो, खूप कमी जणांना असतो पण असतो, तर त्यांच्यासाठी वॉटर आहे, म्हणजे त्यांच्यासाठी पाणी आहे. मग तुम्ही पाण्यामध्ये पाय घालून बसा, पाणी प्या. किंवा ज्यांना जिथे कुठे पाणी दिसेल त्याच्या जवळपास ते गेले तर त्याची जी व्हायब्रेशन्स येतात त्याच्यानं त्यांना त्याचा खूप फायदा होतो असं पण सांगतात. तर हे मी म्हणजे सगळं यूट्यूबवर आणि ह्याच्यावर सगळं अभ्यास केलेलं हे आहे. त्यामुळे आता त्याच्या सगळं डिटेलिंग तुम्हाला कुणी शिकवलं काहीतरी सांगत नसत आहे, पण त्यातलं मला जे उपयोगी वाटलं आणि सांगा वाटलं सगळ्यांना ते मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करते. आणि त्याच्याचबरोबर आणखी एक आहे की असंच रुटीनमध्ये आपण अशाच असतो घरामध्ये, म्हणजे तोंड बंद असतंय, बोलत नाही, हसणं बिसणं काही नसतंय, अगदी जे ते आपापल्या कामामध्ये असतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला कंटाळा आलाय, आता रिलॅक्स व्हायचंय, काही मूड नाहीये, निगेटिव्हिटी वाटतेय, हसायचा तर विषय खूपच लांब राहिला, त्यावेळेला तुम्ही फक्त मी सांगते तसं करा. नुसतं असं करा, करून बघा. आता सुद्धा नुसते असे हात करा, हा असं करा, एकदम स्वतःलाच रिलॅक्स वाटतं. म्हणजे आपण स्वतःची छाती आणि स्वतःला असं कधी ओपन करतच नाही. बायका असल्यामुळे तर आणि जास्त कुचबून कुचबून कुचबून, त्यामुळे का नाही असं नुसतं करा. बाहेर गेल्यावर तुम्ही खुली हवामध्ये केला तर बेस्टच, पण नाही केला तर घरामध्ये कधी पण असं खुर्चीतनं उठल्यावर कंटाळा आला ना, हा करा आणि स्वतःच मस्त हसायचं, डोलायचं, असं तुम्ही करून बघा. तुमचं दुसऱ्या मिनिटाला तुमचा मूड चेंज होतो का नाही बघा. तुम्ही सगळ्यात आधी करून बघा आणि मला सांगा. हे करायला पाहिजे, माहिती असतं पण करता कुणी काही करत नाही. आपण आळस देतो, पण आळस वेगळं आणि हे वेगळं. हे केल्यानंतर हा आणि हसला तर फारच छान, पण निदान असं तरी करा. निदान त्या मिनिटाला 1 मिनिटासाठी तरी तुमचं हार्ट ओपन होतं. हा तर अशा ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत आणि ह्या सहज अगदी आपण करू शकतो. आणि हे काय करा माहितीये का, तुम्ही एकमेकींना शेअर करत चला.
म्हणजे तुमच्या लक्षात राहतं की तुम्ही काय ऐकलं आणि तुम्ही काय करायला पाहिजे. आपण ऐकलं आणि घरी गेलो की झालं, परत आपलं रुटीन चालू असतं, परत दुसऱ्याशी ये रे माझ्या मागल्या. आतापर्यंत आपण काय काय केलंय ग्रुपमध्ये, त्यातलं कुणी कुणी काय काय करते मला सांगा. काहीतरी थोडंफार तरी तुम्ही स्वतः ते उतरवलंय का? तर आम्ही इथे एवढा जीव तोडून उपयोग आहे. नाहीतर आम्ही एवढी मेहनत करून आणि सांगून त्याचा उपयोग काहीच नाही आहे. त्यामुळं कंपल्सरी तुम्ही हे एकमेकांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा घरच्या लोकांना ज्यांच्याशी तुम्ही शेअर करू शकता ना, त्यांच्याशी शेअर करा. म्हणजे तुमच्याही लक्षात राहते आणि त्यांनी फायदा करून घेतला नाही घेतला, पण ते तुमच्या डोक्यात बसतंय. हा तुम्ही त्यातला फायदा लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने हे थोडेफार ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्या. आता आपल्याला मेडिटेशनला थोडंसं शांत व्यवस्थित करूया. त्यामुळं आपण आता मेडिटेशनचं घेऊया. म्हणजे एक 20 मिनिटं व्यवस्थित शांत चांगलं झालं. ओके.